नमस्कार, सांगावा न्यूजवर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरातील क्राईम न्यूज। एका टोळीने एका व्यक्तीस धमकी देऊन केले लोखंडी पट्टीने गंभीर जखमी। बीएनएस कायदा कलम 109, 189(1), 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम 3 व 7 प्रमाणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल। दिनांक 15/2/2026 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुबुद्ध विहार समोर खंडेवस्ती सेक्टर 10 MIDC भोसरी पुणे येथील घटना। या संदर्भात फिर्यादी रघुनाथ त्र्यंबक आव्हाड वय 52 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। आरोपी नंबर 1 आकाश भरत खरात वय 26 वर्ष, आरोपी नंबर 2 सागर प्रधान वय 28 वर्ष, आरोपी क्रमांक 3 रोहन बबन गाडे वय 23 वर्ष, आरोपी क्रमांक 4 साहिल सुभाष तुपसुंदर वय 22 वर्ष, आरोपी क्रमांक 5 विधी संघर्षित बालक, आरोपी क्रमांक 6 विधी संघर्षित बालक, आरोपी क्रमांक 7 विधी संघर्षित बालक, आरोपी क्रमांक 8 राहुल उर्फ काळ्या रमेश प्रसाद वय 24 वर्षे। या संदर्भात सविस्तर माहिती। यातील फिर्यादी यांना आरोपी क्रमांक 1 ते 8 यांनी त्याला घेराव घातला व थांब तुझे या भागात आधी चालले आहे, तुला आता ठार मारतो असे म्हणून आरोपी क्रमांक 1 यांनी फिर्यादीचा जीव घेण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील लोखंडी पट्टी फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारल्यामुळे फिर्यादी यांच्या डोक्यात गंभीर जखम होऊन रक्त येऊ लागले। त्यामुळे फिर्यादी यांना जीव जाईल अशी भीती वाटल्याने फिर्यादीने जोरजोरात आरडाओरड केला। त्यामुळे फिर्यादी यांचा आवाज ऐकून फिर्यादी यांचे नातेवाईक अविनाश काकडे, समाधान दुधबाते व सुक्षला दुधबाते असे तेथे आले व भांडण सोडू लागले। त्यावेळी आरोपी यांनी सर्वांना देखील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। अविनाश काकडे यांच्या डोक्यात आरोपी क्रमांक 1 याने लोखंडी पट्टी मारली व आरोपी क्रमांक 2 याने हातावर लाकडी दांडके मारले। त्यामुळे त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला। तसेच सुक्षला दुधबाते यांच्या डाव्या हातावर आरोपी क्रमांक 4 याने हातातील लोखंडी पट्टीने मारल्याने त्यांना देखील जखम झाली। आरोपी क्रमांक 8 अटक आहे। घरात घुसून एका तरुणाने केले दुसऱ्या तरुणाला घरगुती वापराच्या चाकूने गंभीर जखमी। भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 118(1), 352 प्रमाणे गुन्हा दाखल। गल्ली नंबर 10 जाधववाडी चिखली पुणे येथील घटना। फिर्यादी व त्याचे वडील सुरेंद्र जदुराम कश्यप वय 40 वर्षे असे रूम वरती बसले असताना आरोपीने फिर्यादी व त्यांच्या वडिलांशी 100 रुपये घेतल्याच्या कारणावरून वाद करून त्यांना शिवीगाळ करून घरगुती वापराच्या चाकूने फिर्यादीच्या मानेवर पाठीवर मारून दुखापत केली। तेव्हा फिर्यादीचे वडील भांडण सोडवण्यासाठी गेले असताना त्यांना ही आरोपी याने घरगुती वापराच्या चाकूने डाव्या गालावर मारून गंभीर दुखापत केली आहे। या संदर्भात फिर्यादी सूरज सुरेंद्र कश्यप वय 20 वर्षे यांनी फिर्याद दिली असून आरोपी आहेत विजय बेन वय वर्षे 19। आरोपीला अटक नाही। एका व्यक्तीने 3 चाकी टेम्पो हायगईने चालवून एका व्यक्तीला केले गंभीर जखमी। बीएनएस कलम 281, 115(a), बी 324(4), मोटार वाहन कायदा 184, 119, 177 प्रमाणे गुन्हा दाखल। दिनांक 15/2/2026 रोजी सायंकाळच्या वेळेस संतोषनगर थेरगाव भुयारी मार्ग 16 नंबर जवळ सर्व्हिस रोडच्या प्रवासादरम्यान यातील फिर्यादी हे कामावरून घरी जात असताना संतोषनगर थेरगाव भुयारी मार्ग येथे फिर्यादी यांचे वाहन क्रमांक मोपेड गाडी ज्युपिटर MH14 JN 2115 वरून जात असताना भुयारी मार्गातून 3 चाकी टेम्पो क्रमांक त्याचा RTO नंबर MH14 JP 3255 यावरील वाहन चालक त्याची 3 चाकी टेम्पो घेऊन भुयारी मार्गातून येऊन अविचाराने हायगईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सदर वाहन चालवून स्वतःच्या व इतरांच्या वाहनाचे नुकसान करून फिर्यादी यास गंभीर दुखापत करण्यास कारणीभूत झाला आहे। या संदर्भात फिर्यादी आशिष पूजाराम खरात वय वर्षे 33 यांनी फिर्याद दिली असून आरोपीचे नाव आहे 3 चाकी टेम्पो क्रमांक MH14 JP 3255 याचा वाहन चालक नाव कळू शकले नाही। मोठ्या किमतीचे जुगाराचे साहित्य आले ताब्यात। कलम 32(अ) प्रमाणे गुन्हा दाखल। बस स्टॉपच्या बाजूला असणारे शिवभोजन थाळी केंद्र येथील घटना। या संदर्भात सुनील गोविंद भागवत पोशी यांनी फिर्याद दिली असून आरोपी क्रमांक 1 सतीश गुलाब जोगदंड वय वर्षे 45, आरोपी क्रमांक 2 भास्कर आरोबा भिसे वय वर्षे 52, आरोपी क्रमांक 3 शक्ती हनुमंत पोतले वय वर्षे 37, आरोपी अटक नाहीत। यातील आरोपी क्रमांक 1 ते 3 हे एकूण 15,600 रुपयाचे अवैध जुगाराच्या खेळाचे साहित्य व रकमेसह मिळून आले आहे। बंदी आदेश असताना सदर बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रमाणे एकाला अटक।
भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 425 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल. दिनांक 16/2/2026 रोजी इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ सिद्धबेट चौकामध्ये केळगाव रोड, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील घटना. या संदर्भात फिर्यादी ज्ञानेश्वर विष्णुबुवा गिरी वय 35 वर्ष यांनी फिर्याद दिली आहे. तर आरोपीचं नाव आहे रोहन अनिल दोडे वय वर्ष 20. यातील आरोपी याने पोलीस सह आयुक्त साहेबांच्या निर्देशानुसार सदर व्यक्तीला बंदी घातली असताना देखील तो परिसरात आढळून आला. बंदी आदेश असताना सदर बंदी आदेशाचे उल्लंघन करून 500 रुपये किमतीच्या लोखंडी गुप्तीसह 30,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, त्याचा RTO नंबर MH14JG1410 असे कब्जात बाळगले असताना मिळून आला आहे. आरोपी अटक आहे. या होत्या पिंपरी चिंचवड शहरातील क्राईम न्यूज. पिंपरी चिंचवड शहरातील क्राईम न्यूज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.